करायचंय, एव्हरीबडी इज अ प्रोफेशनल, सगळ्या प्रोफेशनलला एका प्लॅटफॉर्मवर येणं गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण सगळेजण एका प्लॅटफॉर्मवर येऊन एकमेकांना सहाय्य करत आहोत, राईट. मग इथे इंडस्ट्रियल्स आहे, कोण बिझनेसमॅन आहे, कोण प्रोफेशनल्स आहेत, तर आपल्याला एकत्र येणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक समान आपल्याला असं पाहिजे प्लॅटफॉर्म की जिथे आपण एकत्रपणे काम करू शकतो. आपली स्वतःची पण प्रगती होऊ शकते आणि त्याचबरोबर आपल्या सोसायटी म्हणा, आपल्या देशाची म्हणा, आपण एक प्रगती करू शकतो. स्वतःला ग्रोथ करणं हे आपलं बेसिकली मानव धर्म आहे आपला. तर एव्हरीबडी वॉन्ट्स टू ग्रो, सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये पुढे यायचं. माझी स्लाइड मी पुढे करतोय, एक मिनिट. ओके, तर आता आपल्या सर्वांना माहिती फिफ्थ, आपण शॉर्ट मध्ये पाहतो की व्हॉट इज फिफ्थ. ठीक आहे, फिफ्थ बद्दल आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, या प्लॅटफॉर्म बद्दल आपल्याला खूप चांगली माहिती आहे, पण तरीही आपण ह्या प्लॅटफॉर्मला खूप प्राधान्य देतो. ठीक आहे, आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की ह्या प्लॅटफॉर्मला आपल्याला सगळ्यात एक आवडीने मला सांगावं असं वाटतंय आनंदाने की या ऑक्टोबर 2020 मध्ये जे आपण सुरुवात केली होती, आता ऑक्टोबर ऑलमोस्ट आपण जवळ आलोय, तर आपल्याकडे 1 वर्ष पूर्ण होत आहे या प्लॅटफॉर्मला. आणि ही आपल्यासाठी खूप संधी आहे की हे प्लॅटफॉर्म जे आपण बीज पेरलं होतं, ठीक आहे, एखादं झाड आपण बी लावलं होतं, त्याचं वृक्ष आपण मोठं हळूहळू व्हायला लागतं. ठीक आहे, तर आपल्या बरोबर सगळे प्रोफेशनल सगळे एकत्र येत आहेत आणि आपण ह्या प्लॅटफॉर्मला अजून मोठं करतो. ओके, कारण आपल्याला प्रत्येकाला पुढे यायचंय, आयुष्यामध्ये ग्रोथ करायचं. तर बेसिकली याचा अर्थ आहे फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि प्रोफेशनल्स. ही एक नॉन गव्हर्नमेंटल, नॉन पॉलिटिकल, नॉन ट्रेड युनियन की जिथं आपल्याला नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, याची स्थापना कधी झाली? ऑक्टोबर 2020, जे मी आता सांगितलं. आणि याचं मेन प्राधान्य काय होतं की जे छोटे बिझनेसमॅन आहेत, ज्याला आपण SMEs म्हणतो, किंवा मोठे बिझनेसमॅन आहेत, त्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी, त्या लोकांना ग्रोथ होण्यासाठी त्यांना कसं काय सपोर्ट मिळेल. कारण कसं आहे, आपण एकत्र जर असू तर आपल्याला पुढे यायला सोपं जातं. बरोबर आहे, आपल्या हातासारखंच आहे, आपण एका बोटाने काम करू शकत नाही. जेव्हा आपण हाताचे 5ही बोटं वापरतो तेव्हा आपलं ते काम सोपं होतं. तशा पद्धतीने हा प्लॅटफॉर्म आहे, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपल्याला पुढे यायचं, राईट. तर बेसिकली फिफ्थ इज अ व्हॉइस फॉर इंडियन बिझनेस आणि इंडस्ट्री. ठीक आहे, आपण आवाज उठवतोय की आम्हाला बिझनेससाठी या गरजा आहेत, या गरज आहेत, ती गरज आम्ही स्वतः त्याची गरज भागवतो आहे कशा पद्धतीने. ठीक आहे, इट सर्व्स द मेंबर्स फ्रॉम प्रायव्हेट आणि पब्लिक, म्हणजे आपण दोन्ही ह्याच्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट दोघांमध्ये आपण काम करतो. आता सर्वप्रथम जसं बिझनेस म्हणतो, हे बिझनेस म्हणजे काय की आपण सर्व्हिस आपली प्रोव्हाइड करतोय कस्टमरला म्हणा, क्लायंटला म्हणा, कुठल्या इंडस्ट्रीला. म्हणजे सर्व्हिस इज बेसिकली गिव्ह आणि टेक. आपण एखाद्याला सर्व्हिस देतो, एखाद्याला मदत करतो. कारण जोपर्यंत तुम्ही मदत करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं रिलेशन वाढत नाही, रिलेशन वाढत नाही, बिझनेस मिळत नाही. ठीक आहे, कारण तुम्ही जर अगदी असं म्हणलात की हा मला बिझनेस करायचंय पण मी कोणाला मदत नाही करणार, मला फक्त पैसे पाहिजे, जिथं मला पैसे मिळतील ना तिकडेच मी जाईल, असं बिझनेस होत नाही. बिझनेस करण्यासाठी तुमची मानसिक प्रवृत्ती तुम्हाला मोठी, किंवा आपण म्हणतो थोडस ब्रॉड विचार करावा लागतो. आपल्याला मोठं विचार करावा लागतो. आपल्या कामगारांचा विचार करणं गरजेचं आहे, आपल्या घरचा आपण विचार करतोच, आपल्या फॅमिलीचं, पण जेव्हा बिझनेसची आपण गोष्ट बोलतो, आपल्याला आपली टीम आहे, आपले स्टाफ आहे, आपल्या खाली काम करणारे लोक आहेत, किंवा आपण जर बॉस आहोत, तर आपल्याला सगळ्यांची सगळ्यांना सांभाळून काम करणं गरजेचं आहे. सो हेल्पिंग इज अ बिझनेस मध्ये हे गरजेचं आहे, हेल्पिंग नेचर. ठीक आहे, तर सर्व्हिस करणं हे आपलं मेन धर्म आहे, पण सर्व्हिस बरोबर एकमेकांना हेल्प करून आपण आपला ग्रोथ, आपली बिझनेस वाढवणं हे गरजेचं आहे. जसं बिझनेस इज ऑल अबाउट सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. म्हणजे काय की कस्टमरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आपण त्याला जर सॉल्व्ह केलं तर आपलं बिझनेस अजून ग्रोथ होईल. ठीक आहे, एखादी कंपनी असेल, त्या कंपनीचं काही प्रोडक्शन असेल, पण त्या कंपनीच्या प्रोडक्शनला, ठीक आहे, कंपनी रेडी आहे प्रोडक्शनला फॉर एक्झाम्पल, पण कस्टमरला काय गरज आहे, जर त्यांनी ती सुविधा प्रोव्हिजन दिली, तर त्याचा बिझनेस आणि कस्टमरची नीड हे दोन्ही इक्वल आहे. आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये एक रूल आहे, डिमांड आणि सप्लाय. सो आपल्याला कळलं पाहिजे की मार्केटची डिमांड काय. इफ यू नो द डिमांड आणि तीच डिमांड जर तुम्ही फुलफिल केली, दॅट इज द बिझनेस, याला म्हणतात बिझनेस. एखादं हॉटेल जरी चालू करायचं आहे,
पण तुमच्या आजूबाजूला 50 हॉटेल आहेत आणि तुम्ही चालू केलं त्याच आयटम त्याच पदार्थांचं, तर त्याला डिमांड नाही मिळणार. मी हॉटेलचं उदाहरण घेतलं कारण मी स्वतः या प्रोफेशन मध्ये आहे म्हणून मी उदाहरण घेतलं. तर जस्ट इन केस फॉर एन एक्झाम्पल टू अंडरस्टँड की आपल्याला डिमांड आणि सप्लाय हा रूल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉलो इन बिझनेस. ओके. आता आपण म्हणलं की हेल्पिंग नेचर हा फार गरजेचा आहे. आणि एखादं इंडस्ट्री घेतलं, एखादं ऑर्गनायझेशन घेतलं, मोठे मोठे जे असतात ऑर्गनायझेशन, तिथे बरेच वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. बरोबर आहे की असं नसतं की एकच प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, एकच मार्केटिंग डिपार्टमेंट आहे. इट्स ऑल अबाउट टीम. एव्हरी कंपनी, कुठलीही टीम म्हणा किंवा कुठलीही संस्था म्हणा, एका माणसाच्या जोरावर नाही चालत. जसं आपण साधारण क्रिकेटचं उदाहरण घ्या. नुसतं बॅट्समननी जर बॅटिंग केली तर इंडिया जिंकेल का किंवा कुठलीही टीम जिंकेल का? नाही. आपल्याला बॅट्समनची गरज आहे, बॉलरची गरज आहे, फिल्डरची गरज आहे. ठीक आहे. तर सगळ्यांची गरज आहे तरच आपण ती मॅच जिंकू शकतो. तशा पद्धतीने सिमिलरली इन बिझनेस आपल्यामध्ये तिथं डिपार्टमेंट्स आहेत वेगळे. एखाद्या कंपनीमध्ये एक एक HR डिपार्टमेंट आहे, एक मार्केटिंग आहे, ठीक आहे, एक प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. तर ह्या सगळ्यांचं मिळून आपल्या बिझनेसची ग्रोथ होतीये. पण एकमेकांना हेल्प करणं गरजेचं आहे. असं म्हणणं नाही चालणार की HR इज व्हेरी डिफरंट, मी त्यांना हेल्प नाही करणार. आपल्याला एकमेकांना धरून पुढे ग्रोथ करणं हे गरजेचं आहे. आता इंडस्ट्रीज म्हणले की वास्ट इंडस्ट्रीज आहे, मोठे मोठे इंडस्ट्रीज आहे. मग त्यांना एकमेकांना या ठिकाणी एकमेकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्या इंडस्ट्रीज ग्रोथ करणं, त्याला डेव्हलपमेंट करणं ही आपली गरज आहे किंवा आपल्याला एकमेकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. आपण इंडस्ट्रियल ग्रोथ बघतो पर्सेंटेज वाईज, प्रत्येक डिपार्टमेंटची इथं ग्रोथ दिसते आपल्याला. ओके. मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत. आजच्या काळामध्ये आपल्याला पॅन्डेमिक मध्ये आपल्याला बराचसा थोडासा म्हणजे सगळ्यांना हा काळ थोडासा काय म्हणतात खूप अवघड गेलेला आहे मागील 1-1.5 वर्ष. पण पुन्हा आपल्याला उभं राहायचंय. बिझनेस म्हणजे काय? आपल्याला बाउन्स बॅक करायचं. जो काळ 1.5-2 वर्षाचा गेलाय तो आता विसरायचा आहे, पण त्याच्यावरती आपल्याला मात करायची. आपल्याला पुन्हा उभं राहायचंय. जसं एक लहान मुलं असतं, सायकल चालवतं, मध्ये पडतं, परत उठतं, परत सायकल चालवतं. त्या पद्धतीने आपल्याला आपलं बिझनेस पुढे न्यायचंय, अजून पुढे न्यायचंय. मागचं 1-1.5 वर्षाचा काळ विसरून जायचंय आणि आपल्याला आपली ग्रोथ करायचंय. वी हॅव टू थिंक इन अ फ्युचर टर्म्स. ठीक आहे. आता इकॉनॉमिक ग्रोथ आपल्याला सर्वात पहिले इकॉनॉमिक म्हणलं की आपले GDP डोक्यापुढे येतं. ठीक आहे. GDP हा खूप महत्वाचा आहे. आपल्या देशासाठी, आपल्या जगासाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या बिझनेस ग्रोथ हाच सगळ्यात महत्वाचा आहे. कारण बिझनेस करणं आणि जॉब करणं आपण दोघांची तुलना नाही करू शकत. म्हणजे तुलना इन द सेन्स असं म्हणू शकत नाही की जॉब चांगला आहे, बिझनेस चांगला आहे. हे प्रत्येकाने त्यांनी ठरवायचं. पण एक विजन जे म्हणतो किंवा एक मोठं दृष्टिकोन जेव्हा म्हणतो, एक मोठी ग्रोथ म्हणतो की जिथं एखाद्या माणसाला संपूर्णपणे त्याचा विकास होऊ शकतो. मग ते बिझनेस असो, जॉब असो. ठीक आहे. पण बिझनेस मध्ये आपल्याला लॉंग टर्म विचार करू शकतो. आपण 1 पिढी, 2 पिढी, 4 पिढ्यांचा विचार करू शकतो. जॉब मध्ये लिमिटेशन्स आहे कारण तुम्ही तिथे ठराविक वेळेकरता काम करता. तुम्ही एखाद्या मालकाच्या हाताखाली काम करता. मग तुम्ही तितकं स्वतःला देऊ शकत नाही, तुमचं आउटपुट देऊ शकत नाही. पण बिझनेस मध्ये तुमची ग्रोथ अफाट होऊ शकते. आणि आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, डिजिटल वर्ल्ड आहे. त्यामुळे आपल्याला ग्रोथ करणं खूप सोपं आहे. आपण इंटरनॅशनल, नॅशनल ग्रोथ सहज करू शकतो. फक्त आपला बिझनेस आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या कस्टमर आणि क्लायंट पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता इंडस्ट्री, कुठल्याही इंडस्ट्री बघा, आपण बिझनेस बघतो. ठीक आहे. तिथं प्रोफेशनल्स आहे आपल्या इथं. तर प्रोफेशनल्सची आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला टायअप करायचं. आज फॉरेन मध्ये आपण बघतो, प्रोफेशनल्स बघतो, त्यांचे मीटिंग्स वगैरे बघतो. त्या पद्धतीने आपल्याला आपलं बिझनेस एक हायर लेवलला न्यायचंय. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण आपलं स्टँडर्ड, आपली जी आउटफिट आहे किंवा ओव्हरऑल आपला बिझनेसचे आपली स्वतःची जी मनाची तयारी आहे की हा मी बिझनेस करतोय, आय एम अ बिझनेसमॅन. आपल्याला हे म्हणायला संकोच नाही वाटलं पाहिजे. राईट. वी शुड फील दॅट आय एम रिअली अ बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योर. आता कॉमन प्रॉब्लेम्स कुठल्याही बिझनेसला काही ना काही अडचण येतात. असं म्हणू शकत नाही की माझ्या बिझनेसमध्ये मला काहीच अडचण नाही, माझा बिझनेस एकदम प्रॉब्लेम फ्री आहे. नाही. एव्हरी पर्सन, कुठलाही बिझनेस असो. ठीक आहे. एक साधारण एक ऍडव्हर्टायझिंगचा बिझनेस असेल, एखादा हॉटेलचा असेल किंवा एखादा मोठा बिझनेसमॅन असेल, एखादा करोडपतीचा, त्याला देखील प्रॉब्लेम्स आहेत. सो आता हे प्रॉब्लेम्स आहे. जसं प्रॉब्लेम्स म्हणलं की तिथं सोल्युशन आहे. राईट. तर सोल्युशन्स काढण्यासाठी आपल्याला विचार केला पाहिजे. प्रत्येकाला याच्यावरती काम केलं पाहिजे. एव्हरीबडी. एक माणूस सोल्युशन नाही काढू शकत. एखाद्या कंपनीमध्ये एखादी टीम असते,
त्यांना ते प्रॉब्लेम दिलं जातं अँड यू हॅव टू फाइंड द सोल्युशन. जसं हाऊ टू बी सक्सेसफुल इन सक्सेस बे बाय कसं काय आपण सक्सेसफुल होऊ शकतो, जेव्हा आपण एकमेकांना हेल्प, एकमेकांचे आयडियाज आपण शेअर करू एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या बिझनेसमध्ये, जेव्हा आपलं टीम असतं, आपल्या टीम बरोबर आपण आपला प्रॉब्लेम शेअर करतो, मग ते आपल्याला सोल्युशन देतात. कारण काही वेळेला काय होतं की आपलं दृष्टिकोन फक्त एवढंच असतं की आपण प्रॉब्लेमला फक्त असंच बघतो, त्याला मल्टिपल आपण त्याला सोल्युशन बघत नाही. काही वेळेला आपण याला दुसऱ्या अर्थाने आपण पाहूया की एखाद्या प्रॉब्लेमला जेव्हा आपण हेलिकॉप्टर अँगलनी बघतो, म्हणजे आपण जेव्हा वरतून बघतो की त्या प्रॉब्लेमचं आपल्याला निरसन कळतं, तर तशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करू ब्रॉड माइंडनी, तर आपल्याला गोष्टी ज्यादा सोपं दिसतात की आपल्याला प्रत्येक वेळी प्रॉब्लेम्स येतोय, आपण वा छान प्रॉब्लेम आलाय, आता मी त्याचं सोल्युशन काढणार. ठीक आहे. सो बिझनेस मीन्स प्रॉब्लेम्स अँड यू हॅव टू फेस इट. आता प्रत्येक बिझनेसमध्ये दॅर इज अ डेव्हलपमेंट. ठीक आहे. मग तिकडे पर्सनल पण असेल, प्रोफेशनल पण असेल. सो एव्हरी बिझनेस यू हॅव टू थिंक ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे आपण बिझनेस का करतो की आपल्याला पण आपली ग्रोथ करायची. जॉब मध्ये पण आपण तेच करतो की आपण अशा ठिकाणी जॉब करतो की आपल्याला ग्रोथ करायची. बट ह्या ठिकाणी आपण या बिझनेसच्या प्लॅटफॉर्मवर आहे, आपल्याला आपली ग्रोथ करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर एकसारखं बिझनेस केलं तर आपण टिकाव नाही धरू शकत. कारण निसर्गाचा नियम आहे चेंज. चेंज इज द नेचर्स लॉ. मग आपल्याला त्याप्रमाणे चेंज करणं गरजेचं आहे. आणि आपण जर चेंजच केलं नाही, एकच पद्धतीने बिझनेसला केलं किंवा क्लायंटला 10 प्रोडक्ट्स आहेत, ते 10 प्रोडक्ट्सच दाखवले, तर आपला बिझनेस ग्रोथ नाही होणार. आपल्याला काळाप्रमाणे चेंज करणं गरजेचं आहे. वी हॅव टू 10चे 50 प्रोडक्ट आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. मग मागचे 10 आहेत ते आपल्याला बाजूला ठेवले पाहिजे. तर वी हॅव टू डू चेंज. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला सेल्फ अवेअरनेस, आपल्याला आपलं नॉलेज वाढवणं गरजेचं आहे, स्वतःची आयडेंटिटी, आपले टॅलेंट्स, पोटेन्शियल, ड्रीम्स. म्हणजे या ठिकाणी आपल्या बरोबर आपल्या स्टाफला पण ओळखणं गरजेचं आहे. आपण मध्ये मध्ये ट्रेनिंग ऑर्गनाईज करतो, स्टाफला ट्रेनिंग, कारण स्टाफला मोटिवेट करणं आणि स्टाफची पात्रता वाढवणं, त्यांचं नॉलेज वाढवणं हे खूप गरज आहे. कारण जसे आपण म्हणतो की एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या टीमची गरज आहे, तर टीमला डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. ऍज अ पर्सनल पण डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ऍज अ प्रोफेशनल. जेव्हा तो पर्सनली ग्रो होतो, म्हणजे तो त्याचे माइंड एकदम पॉवरफुल आणि स्ट्रॉंग असतं, तो प्रोफेशनल पण तेवढीच डेव्हलपमेंट करू शकतो. ठीक आहे. त्यात लर्निंग आलं, मेंटरिंग आलं, कन्सल्टेशन आलंय, प्रॅक्टिस आहे, त्याचं स्टडी इम्प्रूव्ह आहे किंवा रिफ्लेक्शन आहे. ठीक आहे. आता ज्याप्रमाणे बघतो बिझनेस म्हणजे काय, जिथं आपल्याला माणसांशी आपले संबंध आहे. म्हणजे कुठलाही बिझनेस आपण एकटा करू शकतो का? नाही. इट इज ऑल अबाउट पर्सन. वी आर डीलिंग विथ पीपल. हा पीपल मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. कुठलाही बिझनेस करा, तुम्हाला लोकांना सर्व्हिस द्यायची आहे. सो यू हॅव टू डील विथ पीपल. आणि आता हे सांगायची गरज नाही की भारतामध्ये किती पीपल आहेत, भारताची लोकसंख्या किती आहे, हे प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे आपण कुठेही बिझनेस असं लांब ठिकाणी जाऊन करू शकत नाही. आपल्याला लोकांच्या संपर्कात यायला गरज आहे. म्हणजे काय, आपल्याला रिलेशनशिप मेंटेन करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या माणसाला तसं ओळखून आपल्याला त्याच्याशी नातं जुळलं पाहिजे. कुठे ते कुठे आपण म्हणतो ना ह्युमन सायकोलॉजी, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाकडून आपल्याला काम करून घ्यायचंय, पण त्याच्याशी रिलेशन डेव्हलप कसं करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. एखादा माणूस आवडत नसेल किंवा आवडत नाहीये, हा हा वेगळा परसेप्शन आहे. ठीक आहे. पण वी हॅव टू बी प्रोफेशनल. प्रोफेशनल म्हणजे काय, आपल्याला आपल्या कामाशी संबंधित आहे, कामाशी आपल्याला मतलब आहे. आपण आपल्या ज्या पर्सनल मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवलं पाहिजे. तर इंटरपर्सनल रिलेशनशिप फार महत्वाचं आहे. तर आपण काही ठिकाणी बघा कॉन्फ्लिक्ट, मोठी संस्था म्हणली, माणसं म्हणले की कॉन्फ्लिक्ट होणार, काही ना काही वादविवाद होणार. पण त्याच्यावरती पण आपल्याला मात काढलं पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला रूल्स पॉलिसी काही काढलं पाहिजे. आपल्या टीम मध्ये, बिझनेस मध्ये चांगल्या लोकांना आणि चांगले विचार हे कायम ठेवले पाहिजे. स्टाफला मोटिवेट केलं पाहिजे, त्यांची ग्रोथ केली पाहिजे. आणि एकमेकांनी मिळून, आजचा तर जग तर असाच आहे की बिझनेस तुम्हाला कोलॅबोरेशननी करणं गरजेचं आहे. तुम्ही एकटा बिझनेस किती किती मोठं करू शकता. तुम्हाला जर तुमची जर उंचाई म्हणजे तुमची जर ध्येय मोठं असेल, तर तुम्हाला कोलॅबोरेट करणं गरजेचं आहे. एकमेकांना सहाय्य करणं जे म्हणतो आपण ते गरजेचं आहे. ठीक आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे, तुमची ताकद वाढवणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला एन्जॉयही करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या संस्थेमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये तुम्ही जेवढं मन लावून कष्ट करतायत, काम करतायत, तेवढंच आनंदाने करा. म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे तुम्ही एन्जॉय केला पाहिजे.
जो बिझनेस तुम्ही करता ना तो मनापासून करा, जो तुम्हाला आनंद देईल. ठीक आहे. आणि आपण मोठमोठ्या सक्सेसफुल लोकांच्या आपण गोष्टी पाहिल्यात, की ते आयुष्यामध्ये असं बिझनेस करतात, की ज्या गोष्टीचं त्यांना प्रेम आहे. म्हणजे तिथं त्यांना वेळेचं बंधन नसतं. तुम्ही नाही म्हणू शकाल, की मी 10 तास काम करणार. नाही. मग ते दिवसभर काम करायला तयार आहेत. त्यांना पॅशन आहे त्या गोष्टीचं. म्हणजे अशा बिझनेसमध्ये, की जिथे तुम्हाला पॅशन आहे, ते तुम्हाला गरजेचं आहे. आणि तिथेच तुम्ही सक्सेसफुल लवकर होऊ शकता. आता जसं आपण पाहतो, की इंडस्ट्रीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, चॅलेंजेस येतात. पण हे चॅलेंजेस तुम्ही एकट्या माणसाने फेस करायचं का नाही? तुम्ही सगळ्यांनी मिळून, तुमच्या टीमनी मिळून हे चॅलेंजेस, हे प्रॉब्लेम्स हे तुम्हाला टॅकल करायचे, राइट? म्हणजे आलेलं संकट तुम्हाला त्याला पार करायचंय. जसं आपला पॅन्डेमिकचं संकट आहे, कोविडचं संकट आहे. हे आपल्याला आपण हा काळ पाहिलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण एकत्र येऊन आपण नवीन कंपनी कशी म्हणजे नवीन कंपनीमध्ये काय स्ट्रॅटेजी निर्माण करू शकतो? कशा पद्धतीने नवीन पद्धतीने डिजिटल वर्ल्डमध्ये कशा पद्धतीने बिझनेसेस आपण करू शकतो? तर चॅलेंजेस फेस करणं हेच बिझनेस आहे. ओके, तेच आपलं मिशन आहे. नेक्स्ट, आता बिझनेसमध्ये चॅलेंजेस काय? कुठल्याही बिझनेसमध्ये जसं आपण पाहतो, की वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. प्रत्येक डिपार्टमेंटला काही चॅलेंजेस आहेत. काही बिझनेस स्ट्रॅटेजी आहेत. ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. मार्केटिंगला काही चॅलेंजेस आहेत. रिक्रुटमेंटला काही चॅलेंजेस आहेत. ओके. मॅनेजमेंटला आहे, सेल्सला आहे, बघा टेक्नॉलॉजी आहे. तर हे सगळ्या बघा कारण कंपनी एका ठिकाणी फोकस नाही करत. कंपनी सगळ्या बाजूनी फोकस करते. कारण ग्रोथ करणं आहे. सगळ्यांना मिळून ग्रोथ करणं आणि सगळ्यांनी ग्रोथ करणं अति आवश्यक आहे. तर त्यावरच आपली ग्रोथ होऊ शकते. आता इंडस्ट्रियल अवेअरनेस जसं आपलं म्हणतो, की हा आपला जो आजचा जो आज आपला जो प्रोग्राम आहे इंडस्ट्रियल अवेअरनेस हा प्रोग्राम आहे, राईट? तर इंडस्ट्री बद्दल जागरूकता निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. एखादी बिझनेस आपण स्टार्ट करतो, कुठलाही बिझनेस स्टार्ट करू ट्रेडिंग असेल, तिथं काय काय आपल्याला टॅक्सेस म्हणा, क्रेडिट म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इज बिझनेसमध्ये हे सगळे इन्व्हॉल्ड आहेत. ह्याच्या म्हणजे ह्याला आपल्याला फेस करणं गरजेचं आहे. कुठल्याही बिझनेस म्हणले की आपल्याला पॉवर लागतं, राईट? काही ना काही आपल्याला गोष्टी गरजेच्या आहेत. बेसिक गोष्टी आहेत. हे आपल्याला नीड्स आहेत. हे आपले फॉलो करणं किंवा ह्याला पुरवठा करणं हे अगदी गरजेचं आहे. आता जसा आजचा हा इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम आहे, ठीक आहे? तर हे प्रोग्राम एव्हरी सॅटर्डे आपण कंडक्ट करतो. जेणेकरून आपण नॉलेज आपण वाढवतोय. कारण शेवटी बघा नॉलेज देणं आणि नॉलेज घेणं याच्यामध्ये आपली प्रगती आहे. एखादा माणूस आपल्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे. तो आपल्याला पुरेपूर नॉलेज देतोय. का नॉलेज देतोय? कारण आपल्याला आपल्याला बघा शेवटी काय आहे अल्टिमेटली लाईफ इज व्हॉट लर्निंग. तुम्ही जेवढं लर्निंग कराल ना, तेवढं तुम्ही ग्रोथ करणार. सो ह्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण एकमेकांचा बिझनेस समजून घेतोय. एकमेकांचे एक्सपर्टीज आहे ते आपल्याला इथे येतात आणि आपल्या बिझनेस बद्दल गाईड करतात. त्या पद्धतीने आपण पुढे आपण नॉलेज मिळालं, की आपण एकमेकांना जास्त समजून घेतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आतापर्यंतचे आपले एवढे प्रोग्राम झाले तिथे. आज आपला 25th प्रोग्राम आहे. 25th आहे की जिथं आपण एक्सपर्ट्स लोक इथे बोलवतो आणि ते आपल्याला मार्गदर्शन देतात. या प्रोग्राम्स जसे आपण पाहिले इथे पहिला जो प्रोग्राम झाला होता सर्वात इम्पॉर्टंट होता. शिवाजी महाराजांचा, त्यांची नीती, ठीक आहे, त्यांच्याबद्दलची माहिती दिली गेली की आज शिवाजी महाराजांना लोक का मानतात, त्यांची नीती काय, म्हणजे त्या काळी सुद्धा त्यांनी इतकं सायंटिफिकली जर पाहिलं तर चांगल्या स्ट्रॅटेजीज वापरले. तर त्यांचा अभ्यास का करतो आज लोक त्यांच्यापासून खूप प्रेरणा घेत आहेत. आणि खरंच प्रेरणा घ्यायला पाहिजे की त्या काळामध्ये त्यांनी कशा प्रकारे बिझनेस पण केला, त्यांनी कशा प्रकारे फायनान्स डेव्हलप केला, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. तर ह्या गोष्टीचं अवेअरनेस आपल्याला पहिल्या प्रोग्राम मध्ये दिलं गेलं होतं. तर असे बरेच प्रोग्राम झालेत त्या पद्धतीने. इथे बघा त्यामध्ये एक बिझनेस कंप्लायन्स झाला ते योगेश कोणीकर यांनी घेतला होता. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम आपले संजय मरगळ सर जे आहेत, जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांनी घेतला होता इथे. ठीक आहे. तर वेगवेगळे प्रोग्राम्स लोकांनी अरेंज केले होते इथे. मनी नेव्हर स्लीप्स हा शिवशंकर सरांनी त्यांनी घेतला होता. म्हणजे पैसा हा कधीही संपत नाही. पैसा तुम्ही बिझनेस मध्ये जेव्हा काम करता ना, असं नाही की तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा बिझनेस आहे. बिझनेस असा पाहिजे की जिथं तुम्ही झोपला तरी पण तुमचं पैसे अकाउंट मध्ये पैसे जनरेट होत आहेत. तुमच्या एटीएम मशीन मध्ये पैसे वाढत चाललेत. असं कोणाला आवडणार नाही. बरोबर आहे. आजकाल स्टॉक मार्केट खूप बिझनेसेस आहेत. तर त्याचं तुम्हाला ज्ञान या प्लॅटफॉर्म मध्ये दिलं जातं. ठीक आहे. आपली कारण कसं नॉलेज इज पॉवर जसं आपण म्हणतो ना, तर हे नॉलेज आपल्याला प्रत्येक शनिवारी आपल्या इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम मध्ये आपल्याला दिलं जातं. ठीक आहे. तर आतापर्यंत आपले बरेचसे प्रोग्राम झाले वेगवेगळे वेगवेगळे जे विषय आहेत त्या विषयावर प्रोग्राम झाले. ईच अँड एव्हरी बिझनेसेस मध्ये आपण नॉलेज घेतोय.
कारण आपल्याला आपली एक्सपर्टीज वाढायची आहे. कुठे ना कुठे आपल्याला रिलेट करायचं की माझ्या बिझनेससाठी ह्या स्ट्रॅटेजी उपयोगी पडतात का, की कुठे ना कुठे मी माझा बिझनेस कसा वाढू शकेल, त्यांचं समजून त्या समोरच्या व्यक्तीला समजून मी कशा पद्धतीने माझा बिझनेस वाढू शकतो. राईट. तर एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांचा बिझनेस समजणं, दॅट इज द ग्रोथ. तिथं आपण ग्रोथ करताय. राईट. जसं आपण पाहिलं इथे बूस्ट युअर बिझनेस थ्रू कम्युनिकेशन स्किल, हे बालाजी सरांनी घेतलं होतं. ओके. कस्टमर केअर याचं अशोक सरांनी घेतलं होतं आपलं. नंतर 24वा प्रोग्राम जो होता युनिव्हर्सल लॉ ऑफ इम्प्लिमेंट बिझनेस ग्रोथ बाय डॉक्टर गणेश कदम. ओके. तर हे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज, वेगवेगळे बिझनेसचे जे आपले नॉलेजेस आहे आपल्या या प्लॅटफॉर्मवर दिलं जातं. ओके. आणि त्यानंतर हा जो 25वा प्रोग्राम होता हाऊ टू ग्रो युअर बिझनेस विथ MSME स्कीम्स, हे योगेश कोणीकडे यांनी घेतलं होतं. ओके. आपले वीकली मीटिंग्स पण होतात, हे पण आपल्याला पाहिलं. जसं आपण शनिवारी आज आलोय अवेअरनेस साठी, इंडस्ट्रियल अवेअरनेस साठी, जो आपल्याला एक्सपर्टीजचे नॉलेज मिळतं. पण एव्हरी वेनसडे आपण या प्लॅटफॉर्मवर भेटतो. आपल्या बरोबर काही व्हिजिटर्स पण येतात. ठीक आहे. साधारण आपलं ह्या प्लॅटफॉर्म जो आहे सकाळी 7 वाजेपासून आपण 10 वाजेपर्यंत हा जो प्रोग्राम आहे आपला वीकली बिझनेस मीटिंग असतो एव्हरी वेनसडे. ठीक आहे. हा ऑनलाईनच असतो आणि याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला पुढे मिळून जाते. तुम्ही रजिस्टर पण करू शकाल. पुढे आपण या प्रोग्राम मध्ये आला तर तुम्हाला पूर्ण डिटेल या प्रोग्रामची माहिती, की या बिझनेस बद्दल काय प्लॅटफॉर्म आहे, ह्याचा एनरोल करण्यासाठी, याच्यासाठी मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला कसं घेतलं जाईल, हे पूर्ण डिटेल या वेनसडेच्या तुम्हाला मीटिंग मध्ये दिली जाते. तुम्ही मीटिंग ऍज अ व्हिजिटर पण करू शकता आणि तुम्हाला डिटेल माहिती मिळाली जाते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा प्लॅटफॉर्म आहे इथे. तर या प्लॅटफॉर्मवर आपल्याला ओव्हरऑल ही जी माहिती मिळाली. ठीक आहे. आजच्या पण आपल्याला आज जी माहिती मिळाली बिझनेस मध्ये, आपल्या बरोबर आज मुख्य एक्सपर्टीज जे आहेत ते कात्राबार सर आहेत. आज खूप त्यांनी वर्ष काम केले बजाज ऑटोमध्ये. त्यांचं एक्सपर्ट आहे आपल्या फील्डमध्ये, ते खरंच मास्टर आहे त्यांच्या फील्डमध्ये. त्यांनी म्हणजे त्यांनी टेक्निकल फील्ड आहे. आता बजाज ऑटो म्हणलं तर आपल्या सर्वांना बजाज ऑटो म्हणजे खूप वर्षापासून आपण ऐकत आलोय. टू व्हीलर खूपशा गाड्या आपण पाहिले बजाज ऑटोचे, पण त्या कंपनीला उभा करण्यामध्ये सरांचा हात खूप दांडगा आहे. खूप साधारण इतके वर्ष त्यांनी या कंपनीने दिले, कंपनीच्या ग्रोथसाठी, कंपनीच्या ट्रेनिंगसाठी, स्टाफला डेव्हलप करण्यासाठी. तर त्यांनी खूप गोष्टी ह्या कंपनीसाठी आपलं स्वतःचं म्हणजे अस्तित्व, स्वतःच खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे. तर आज आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर, इंडस्ट्रियल अवेअरनेस प्लॅटफॉर्मवर मी CB कात्राबार सर यांचं मनापासून स्वागत करतोय आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून खरंच त्यांना वेलकम करावं. ठीक आहे. तर कात्राबार सर, वेलकम टू यू. अँड तुम्हाला या पुढचं प्रेझेंटेशन तुम्ही करा प्लीज. वेलकम कात्राबार सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्स फॉर युअर वॉर्म वेलकम. मी माझं स्क्रीन शेअर स्टॉप करतो प्लीज. ओके. माझं स्क्रीन दिसतंय सर सगळ्यांना? येस. So very good evening everyone. Good evening sir. So warm welcome from my side also for this program. Today I am going to talk on this break-even point, okay, break-even analysis rather, which is very important for every business. So before getting into our topic, so there are certain house rules as usual. Every time you people listen to this, okay, please keep your phones on vibration mode. And if you have got any queries, you can just ping me in chat box. Of course, the version of this session will be available on social media. And of course, I hope you have got notepad and pen to note down important points. So as I suggest, this topic is break-even analysis, very important for any business. Without a break-even, if we are running a business, that means there is, my Marathi is not that good. So जो आंधळा पिसतो आणि काहीतरी खातो असं म्हणतात ना, तसं ऍक्च्युअली बिझनेस होत असतो.
Okay, so it is very, very important to understand break even. So an example, okay, in love, actually herds don't break even very often. So if at all it breaks, they're always balanced. The break even is always maintained. If there is no break even, means one person is always hurt and while other is very relieved. Okay. Similarly, in business also, balancing break even or having a break even is very, very important. Break even ये होना बहुत ही जरूरी है business के लिए. So that's why we are here to learn today break even analysis, and of course profitability is I'm just giving some tips because profitability itself is a huge topic. तो आज हम break even analysis समझने वाले हैं, which is our major topic. So in this we are going to understand these sub topics. What is break even point? What are the components of break even? Break even कैसे calculate किया जाए और कैसे हम break even को कम कर सकते हैं. हमारा एक स्टेज है ब्रेक इवन. ऑफ कोर्स आप सभी को पता होगा ब्रेक इवन क्या है, बट इन डिटेल हम आज स्टडी करेंगे एंड हाउ टू रिड्यूस दैट, हाउ टू मिनिमाइज दैट ब्रेक इवन, वी हैव टू अंडरस्टैंड. तो benefits of break even and demerits also. There are pros and cons of break even analysis, but it is necessary to do for the business. तो कितना लोगों को पता है what is break even point in the business? Can anybody tell me in the group? हेलो, आप कोई बोल सकते हैं मुझे ब्रेक इवन का मतलब क्या होता है? Sir, the level of production at which the cost of production is equal to the revenue of the product. That's great, absolutely right answer. ठीक है. So जैसे अभी संजय सर ने बोला कि ब्रेक इवन मतलब अपना बिजनेस में एक ऐसा स्टेज है, it is a stage in a business where your business stands at no loss or no profit. Correct. That means आपका जितना भी इनकम आ रहा है, it is just meeting your expenditure. अगर जितना भी मैं कमा रहा हूं, अगर मेरा पूरा खर्चा उसको मीट हो रहा है, that stage is a break even point in the business. तो अगर मान लीजिए एक एग्जांपल के लिए अगर मैंने बताया तो एज संदीप वाज इंट्रोड्यूसिंग मी कि आई वाज वर्किंग इन बजाज ऑटो, तो हमारी जो डीलरशिप मैनेजमेंट है, तो व्हेन वी यूज्ड टू विजिट, देयर आर टू कैटेगरी ऑफ डीलर्स. एक होता है मेन डीलर, दूसरा होता है सब डीलर. वो छोटा डीलर होता है, मेन उसका ऑब्जेक्टिव है सर्विसिंग करना, कस्टमर को सर्विस देना. पैरेलली ही गेट्स व्हीकल्स फ्रॉम मेन डीलर एंड सेल्स. तो ऐसे ही मेरा एक सब डीलर को मैं पूछ रहा था कि क्या आपका रेवेन्यू है, क्या आपका ब्रेक इवन है. तो ही वाज नॉट अवेयर. एंड मोस्ट ऑफ अस, मतलब मैक्सिमम डीलर लोग टाइटल पता है कि नाम पता है कि ब्रेक इवन का मतलब क्या है, बट हाउ टू कैलकुलेट, हाउ टू एग्जैक्टली अंडरस्टैंड, वो अंडरस्टैंडिंग बहुत कम लोगों को है. उन्होंने ऐसे ही बताया कि हाँ आपका एवरेज ओके फलाना नंबर ऑफ गाड़ी होते हैं, 200-250 व्हीकल्स में करता हूँ, 1 लाख का मेरा कमाई है और करीबन 70,000 रुपया मेरा इनकम है, सॉरी खर्चा है. तो 1 लाख आई अर्न एंड 70,000 आई स्पेंड इन अ मंथ. अच्छा, इसका मतलब क्या हो गया? प्रॉफिट कितना हो गया? हाँ जी, हाउ मच इज द प्रॉफिट इन दिस? हेलो, आप कोई बोल सकते हैं मुझे? एम आई ऑडिबल? यस यस ऑडिबल. हाँ, कोई जवाब नहीं दे रहे हैं. मैंने ये बताया कि 1 लाख का इनकम है, यस 70 लाख का एक्सपेंडिचर है, तो सीधा है कि प्रॉफिट कितना हो गया? 30%. 30. सो 30,000 उसका महीने का प्रॉफिट बच रहा है. तो ब्रेक इवन क्या है पता नहीं. अगर उसको 10 दिन में 30,000 रुपया मिल गया, राइट, या 70,000 रुपया आ गया, तो बचा हुआ जो दिनों में जो 30,000 है उसका प्रॉफिट मिलने वाला ही है. या अगर 50,000 उसने कमाया है तो 50,000 में 30,000 मिल गया क्या उसको? इज इट सो? यस और नो? अगर उसने महीने के 10 दिन में 30,000 रुपया कमाया, राइट, उसमें प्रॉफिट कितना होगा? हेलो, प्रॉफिट कितना हो सकता है? एट द रेट ऑफ 30%,
10,000 को कितना होगा? 3,000 रुपए प्रॉफिट होगा। 50,000 अगर कमाता है तो कितना प्रॉफिट हो गया उसका? यस, हेलो, 30,000 मतलब 30% के हिसाब से अगर उन्होंने 10,000 रुपया 2 दिन में कमाया तो 6,000 रुपये उसका प्रॉफिट है क्या? यस और नो? आप मुझे चैट बॉक्स में आप टाइप कर सकते हैं यस और नो। कम ऑन क्विक। हेलो, आर यू देयर? हेलो, संदीप सर, बसवराज, Yes, sir, you are audible. okay. अच्छा, somebody has written okay, yes, okay, there is a profit. अगर 10,000 रुपया कमाया तो उनको 6,000 का प्रॉफिट एट द रेट ऑफ 30%, 3,000 का प्रॉफिट हो गया। ऐसे ही और 10 दिन में अगर 20,000 कमाते हैं तो उनका 6,000 रुपये प्रॉफिट हो गया। ओके, सो दिस इज व्हाट आवर अंडरस्टैंडिंग, बट हकीकत में ऐसा नहीं होता है। लेट अस अंडरस्टैंड दैट देयर इज नो प्रॉफिट अनलेस अंटिल यू मीट योर ब्रेक इवन। तो इसलिए हमें ये अंडरस्टैंड करना जरूरी है। तो बिफोर अंडरस्टैंडिंग ब्रेक इवन वी नीड टू अंडरस्टैंड व्हाट आर द कंपोनेंट्स इनटू दैट। अगर ब्रेक इवन के लिए हमें अगर समझना है तो उनका हिस्से कौन से होते हैं। सो देयर आर डायरेक्ट एक्सपेंडिचर्स, देयर आर ओवरहेड एक्सपेंडिचर्स, ऑफ कोर्स बोथ पुट टुगेदर इफ यू सम अप इज अ टोटल एक्सपेंडिचर। तो डायरेक्ट एक्सपेंडिचर मतलब क्या होता है? कैन एनीबॉडी टेल मी? लेट अस बी इंटरेक्टिव। आप अगर मेरे साथ बात करेंगे तो आपको ज्यादा अच्छा समझ में आएगा, अगर मोनोटोनस हो जाएगा। सो लेट अस इंटरेक्ट ईच अदर। सो what is direct expenditure? Yes, Cost of the hello. yes, बताइए। Cost of the raw material, everything. Okay, so it is not exactly a raw material. Direct expenditure what we say as a capital expenditure. हम Yeah. तो कोई भी बिजनेस हम करते हैं तो हम बोलते हैं ना कितना कैपिटल लगाना पड़ेगा। इट इज अ वन टाइम एक्सपेंडिचर। इट इज बेसिकली इंफ्रास्ट्रक्चर है, मशीनरी है। ओके, सो इट इज अ वन टाइम इन्वेस्टमेंट, दैट इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेंडिचर और कैपिटल एक्सपेंडिचर वी आल्सो से एज अ कैपेक्स। कैपेक्स हम ओपेक्स हमने बात करते हैं बिजनेस में। सिमिलरली ओवरहेड का मतलब जो है दिस इज अ वर्किंग कैपिटल। Overhead is nothing but a working capital. Working capital is nothing but a operational expenditure which is required to run the business day to day basis. Okay? कोई बात कर रहे हैं बीच में? Is it clear? आपको मतलब कैपेक्स और ओपेक्स ये पता होना बहुत जरूरी है। डायरेक्ट और ओवरहेड एक्सपेंडिचर पता होना बहुत जरूरी है कि ओवरहेड एक्सपेंडिचर इज टू रन द बिजनेस ऑन डे टू डे बेसिस। इसमें जो रॉ मटेरियल है, स्टेशनरीज है, जो आपको लगने वाला है प्रोडक्ट बनाने के लिए, वो सारे खर्चे इसमें होते हैं। प्लस इट टेक्स केयर ऑफ योर कैपिटल असेट आल्सो। कैपिटल असेट को मेंटेन करने के लिए जो खर्चा है वो भी वर्किंग कैपिटल में ही आता है, ओवरहेड में ही आता है। ओके, सो टोटल के बारे में बताने का जरूरत नहीं है। टोटल इज नथिंग बट कैपेक्स प्लस ओपेक्स इज इक्वल टू इज योर टोटल एक्सपेंडिचर। तो ये टर्मिनोलॉजी हमें पता होना चाहिए। और दो टर्मिनोलॉजी आते हैं, इट इज एन इनकम एंड प्रॉफिट। आई डोंट हैव टू टॉक अबाउट इनकम। ओके, इनकम इज नथिंग बट यूर अर्निंग थ्रू योर सेलिंग ऑफ गुड्स एंड सर्विसेज। आप जो भी अपना बिजनेस में सर्विस देते हैं या सेल्स करते हैं, उससे जो आपका मनी आता है, दैट बिजनेस अर्न्स इज थ्रू सेलिंग दिस गुड्स और सर्विसेज योर अर्निंग। ओके, बट व्हाट इज प्रॉफिट? when your earning exceeds your expenditure, okay, that is your profit. Okay, so these are the terminologies we must know and in detail we'll understand further. अगर डायरेक्ट एक्सपेंडिचर बारे में कुछ कर सकते हैं क्या? एक बार इन्वेस्टमेंट हो गया,
बिल्डिंग लगा दी, मशीनरी लगा दी, whatever investment is happened. So which is more important now is the overhead expenditure. Overhead has to be monitored, understood, broken into further down the line components. Then you have to understand. Under overhead, you have got again two categories. One is fixed expenditure, right? The another one is variable expenditure. ये आपने नाम सुना रहेगा. All right. आपने सुना है फिक्स एक्सपेंडिचर और वेरिएबल एक्सपेंडिचर. फिक्स एक्सपेंडिचर क्या होता है? कैन एनीबडी टेल मी? हेलो, व्हाट इज फिक्स एक्सपेंडिचर? से जो एक्सपेंडिचर विथ irrespective of your number of units produced is nothing but your fixed expenditure. जो आपने कितना यूनिट्स बना रहे हो, उसको कोई मतलब नहीं है. दैट एक्सपेंडिचर रिमेन्स फिक्स. अगर आप 100 पीस बना रहे हो तो उतना ही रहेगा, अगर 150 बना रहे हो तो भी उतना ही रहेगा. दैट इज कॉल्ड फिक्स्ड एक्सपेंडिचर, बट इट वेरीज विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ प्रोडक्शन. मान लीजिए उस वर्कशॉप का मैंने जो एग्जांपल दे रहा था, उनका 1 लाख रुपीस का इनकम था और 70,000 का टोटल एक्सपेंडिचर था. उसमें ब्रेकअप ऐसा था कि एक 50,000 और 20,000 ऐसा कुछ रहेगा. तो अगर वो 10 गाड़ी करते हैं या 50 गाड़ी करते हैं तो भी उतना फिक्स रहने वाला है, 100 गाड़ी करते हैं तो भी उतना ही रहने वाला है. करेक्ट, इन टोटलिटी. बट अगर आप पर यूनिट देखेंगे, अगर 1000 में 10 गाड़ी होते हैं तो अगर 20 गाड़ी होते हैं 1000 में तो वेरी हो जाता है. फिक्स एक्सपेंडिचर इज ऑलवेज रिमेन फिक्स्ड इन टोटलिटी बट वेरीज पर पीस. इज इट क्लियर टू एवरीबडी? इट्स वेरी इंपॉर्टेंट. वर्कशॉप रेंट एब्सोल्युटली, अगर आपने 100 गाड़ी किया तो भी उतना रहने वाला है. प्रसाद हैज गिवन अ गुड एग्जांपल. अगर आपने 200 गाड़ी करते हो तो भी उतना रहने वाला है. बट एक गाड़ी के पीछे अगर कैलकुलेट करेंगे, 100 गाड़ी के लिए मैं 10,000 रेंट दे रहा हूं, 200 गाड़ी के लिए 10,000 रेंट दे रहा हूं, तो मेरा पर व्हीकल वो वेरी हो जाता है. तो सिमिलरली जो वेरिएबल एक्सपेंडिचर है इसका अपोजिट है. इट वेरीज इन टोटल. अगर आप 10 गाड़ी बनाएंगे तो इतना होगा, राइट? 10 into x. अगर आप 20 व्हीकल्स बनाओगे तो 20 यूनिट्स बनाओगे तो 20 into x. इन टोटलिटी इट वेरीज बट पर यूनिट इट रिमेन्स फिक्स. तो आप मतलब फिक्स्ड एक्सपेंडिचर और वेरिएबल एक्सपेंडिचर क्या है, सो दैट यू कैन ब्रेकअप योर एक्सपेंडिचर हेड्स अकॉर्डिंगली. बिकॉज अगर आपको टोटल वेरिएबल कितना है मेरा बिजनेस यूनिट का, अगर मुझे कैलकुलेट करना है तो आपको वेरिएबल मतलब क्या है, फिक्स मतलब क्या है, ये पता होना बहुत जरूरी है. इट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. Okay, so these are the examples of fixed expenditure. Like rent, already somebody said. Salary है, अगर हम हफ्ते के लिए 15 दिन के लिए अपना जो बिजनेस यूनिट है बंद रखेंगे तो सैलरी तो देना ही पड़ेगा, रेंट भी देना ही पड़ेगा. आप बिल्डिंग और मशीनरीज के ऊपर आप डिप्रिसिएशन करते हैं, दैट इज अ फिक्स्ड अमाउंट यू नीड टू ओके टेक आउट फ्रॉम योर बकेट. दो डिप्रिसिएशन इज ओके accumulated but it is shown as an expenditure. इन्वेंट्री कैरिंग कॉस्ट, अगर आपका कोई वर्कशॉप है, बड़ा मैन्युफैक्चरिंग यूनिट है, उस मशीनरी के लिए लगने वाले जो कंपोनेंट्स है या कुछ आप यूनिट बेच रहे हैं उसके भी पार्ट्स लगते हैं, तो अगर आप पार्ट्स सेल कर रहे हैं तो उसका इन्वेंट्री आपको मेंटेन करना पड़ता है सर्टेन लेवल बेसिस योर प्रीवियस एक्सपीरियंस. ठीक है, 4 लाख का मुझे हमेशा इन्वेंट्री कैरी करना पड़ता है, दैट इज फिक्स. ओके, कैरिंग कॉस्ट इट्स नॉट अ इन्वेंट्री कॉस्ट. उसको कैरी करने के लिए यू नीड टू हैव सर्टेन ओके उसका जो इंटरेस्ट है वो इंटरेस्ट तो आपको लगाना ही पड़ेगा. सिमिलरली म्युनिसिपल टैक्स, जो बिल्डिंग का टैक्स है वो हमेशा फिक्स रहेगा. ओके, देन इलेक्ट्रिसिटी एंड टेलीफोन पार्शियली रहेगा. अगर आपका वो जो मैन्युफैक्चरिंग यूनिट है अगर 1 महीने के लिए बंद भी रहेगा तो मिनिमम जो बेयर मिनिमम MSEB का चार्ज होंगे वो रहेगा. ठीक है, दैट इज फिक्स रहेगा. वेरिएबल में क्या रहेगा, नंबर ऑफ यूनिट्स बर्न रहेगा. तो सिमिलरली जो
वेरिएबल कॉस्ट है, वेरिएबल इज व्हाट योर ऑफिस स्टेशनरी है या कंज्यूमेबल्स है, इलेक्ट्रिसिटी जैसा मैं बता रहा था कि नंबर ऑफ यूनिट्स जो बर्न होते हैं इट वेरीज मंथ टू मंथ, इसलिए बिल हमेशा सरी का नहीं आता, एक महीने जैसा नहीं आता। बट जब आप कैलकुलेट करते हैं तो यू कैन ब्रेकअप द कंपोनेंट। एक जो मंथली किराया है फिक्स्ड है वो आप फिक्स में ले सकते हैं, बैलेंस अमाउंट यू कैन कंसिडर एज अ वेरिएबल एक्सपेंडिचर। मेंटेनेंस ऑफ बिल्डिंग है, इक्विपमेंट्स है, then you need to do marketing activities, okay, so that is not fixed actually, you plan accordingly and you expend accordingly. Traveling expenditures is what your variable, welfare activities आप employees के लिए करते हैं, that falls under variable expenditure. इसके अलावा जो ऐसा आपका हर महीने का जो फिक्स नहीं है that you have to put under variable account, okay, under head. अगर इनकम के बारे में बात करें तो these are the sources of income, you know better, I don't have to talk on that. Whatever you are selling, okay, sales के through income आता है, if you are offering some services in addition to you are selling the product, there is an income. If you are offering some product such that it needs some annual maintenance contract, okay, so then there is an income. Sales of parts, अगर component बेच रहे हैं आप, there is an income. अगर आपका मैन्युफैक्चरिंग यूनिट है, मशीन्स है, मशीनरीज है, कुछ आप कंपोनेंट बनाते हैं, उसका जो स्क्रैप निकलता है दैट इज आल्सो यू कैन सेल एंड अर्न मनी। इसके अलावा देयर आर सर्टेन पैसिव इनकम, ओके, दिस आर ऑल एक्टिव इनकम, बट पैसिव इनकम में अगर आपका कुछ फंड्स में इंटरेस्ट मिल रहा है, कुछ आपने इन्वेस्टमेंट किया है, डिविडेंड मिल रहा है, यू गॉट रॉयल्टीज एंड लाइसेंसिंग, दिस इज आल्सो अ सोर्स ऑफ इनकम। एंड प्रॉफिट एज सच नाउ वी हैव टू नो ओनली, right? Profit में it is nothing but rightly said that your total revenue is okay exceeding to your expenditure, that is profit. Profit में अलग अलग categories है, we don't have to discuss on that, okay? Gross profit है, operating है, pre tax है, net है, तो after tax है, EBITDA है, there are so many things. So अब तक आप सबको clear है what are the components? हेलो, आप चैट बॉक्स में आप यस लिखिए। हमने क्या क्या बात की अब तक? We saw direct expenditure and overheads. Within overheads we saw fixed expenditure and variable expenditure. साथ साथ में हमने इनकम और प्रॉफिट क्या है ये देखा है। तो now we'll get into understanding ब्रेक इवन कैलकुलेशन। ये ब्रेक इवन कैसे कैलकुलेट किया जाता है? जैसा हमने देखा कि ब्रेक इवन एक स्टेज ऐसा है बिजनेस में, देयर इज नो लॉस और नो प्रॉफिट स्टेज आता है, तो ये अचीव करना बहुत जरूरी है। तो उसके लिए मुझे कैलकुलेट अगर करना है तो इट कैन बी कैलकुलेटेड इन टर्म्स ऑफ इनकम, रुपीज। ब्रेक इवन पॉइंट हम इन टर्म्स ऑफ रुपीज भी कैलकुलेट कर सकते हैं, विच इज थ्रू अ सर्टेन फॉर्मूला, but we can calculate with respect to number of units produced or sold, okay? जो हमारा प्रोडक्शन है रुपीज में भी तो आता ही है, बट प्रोडक्शन कितना मुझे गाड़ी बनाना चाहिए, कितना मुझे पार्ट्स बनाना चाहिए, कंपोनेंट्स बनाना चाहिए, या कितने मुझे ये जैसे कि अपना केगन वाटर फिल्टर कितना सेल करना चाहिए, तब जाके मुझे ये ब्रेक इवन अचीव होगा। तो अगर मुझे इनकम लेवल प्लस प्रोडक्शन लेवल अगर या सेल्स लेवल में करना है तो मुझे ग्राफिकल चार्ट करना पड़ेगा। सिर्फ रुपीज में कैलकुलेट करना है तो मुझे सिंपल फॉर्मूला इज गुड इनफ। तो इन टर्म्स ऑफ रुपीज इफ यू वांट टू कैलकुलेट, दिस इज द फॉर्मूला। इनकम एट ब्रेक इवन पॉइंट मीन्स इट इक्वल्स टू फिक्स्ड एक्सपेंडिचर्स इनटू एन इनकम डिवाइडेड बाय इनकम माइनस वेरिएबल एक्सपेंडिचर। हमने फिक्स्ड कॉस्ट क्या है देखा है, इनकम हमें पता है, ठीक है, वी हैव टू मल्टीप्लाई देम एंड यू हैव टू डिवाइड दैट बाय इनकम माइनस वेरिएबल एक्सपेंडिचर भी हमारे पास होना चाहिए। सो यू नीड टू हैव, यू कैन डू दिस एक्सरसाइज एवरी मंथ। हर महीना आप ये चेक कर सकते हो आपका बिजनेस कहाँ पे स्टैंड हुआ है। इनके सब ग्राफिकल प्रेजेंटेशन, यहाँ पे आपको सिर्फ रुपीज में मिल रहा है। इफ यू वांट टू अंडरस्टैंड एट प्रोडक्शन लेवल नंबर ऑफ यूनिट्स कितना होना चाहिए, तो उसके लिए यू नीड टू हैव अ ग्राफिकल रिप्रेजेंटेशन।
You have to plot a graph with respect to all these headers, जो भी expenditures है या income है, इनके साथ हमें करना पड़ता है. इस ग्राफ में अगर मैं बताऊं तो the x axis, I will take an laser pointer. If you find this is x axis, x axis पे plotting हुआ है number of units produced or sold. Y axis पे there is a rupees. Okay, that is an income or expenditure, whatever it is. So here the first expenditure is what? Fixed cost. So fixed cost will have always an horizontal line, because if you have got a zero number of units produced, what is the fixed cost is going to be? Whatever you have listed, salary है, rent है, right? We have listed out those are fixed ना. अगर आपका वर्कशॉप बंद भी है तो आपको स्पेंड करना ही पड़ता है. That means it has got a certain amount. So this is the first point. It remains fixed with respect to number of units increase हो गया, अभी 3 का 6 हो गया, ठीक है, तो या 3000 मानिए, 6000 मानिए इसको, तो इतना भी करने से वो फिक्स ही रहेगा. That's why this line is horizontal. Okay. The variable cost means if you are producing zero number of units, okay, then there is a zero cost variable. But the production, the way the production increases, with respect to that, the total variable cost increases. That is what we have discussed earlier. Okay, that's why this is a inclined line. Next, if you put fixed expenditure plus variable expenditure, that becomes a total expenditure. Total expenditure का जो ये line है, ये नीचे वाला, this is a total expenditure. So this starts from here, because अगर आपका जीरो नंबर ऑफ यूनिट्स अगर प्रोड्यूस हो रहे हैं तो जो फिक्स कॉस्ट है उतना तो टोटल में आना ही है. दैट्स व्हाई दिस इज द फर्स्ट पॉइंट. ओके, देन द सेकंड पॉइंट इज व्हाट एवर योर टोटल, इफ यू ऐड वेरिएबल इनटू दैट, दिस गोज अप टू हियर. सो दिस इज अ टोटल एक्सपेंडिचर लाइन. देन टोटल रेवेन्यू, अगर जीरो नंबर ऑफ यूनिट्स हैव बीन प्रोड्यूस्ड और सोल्ड, जीरो इनकम है उसमें. जैसे आपका नंबर ऑफ यूनिट्स सेल ज्यादा होते जाते हैं, देन दिस लाइन इज गोज इंक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू योर टोटल सेल. सो दिस इज अ टोटल. सबसे टॉप में क्या है? टोटल इनकम या रेवेन्यू का लाइन है. सेकेंड लाइन कौन सा है? टोटल कॉस्ट का लाइन है. थर्ड लाइन इज वेरिएबल कॉस्ट. फोर्थ लाइन इज फिक्स्ड कॉस्ट इन दिस डायग्राम. तो ब्रेक इवन पॉइंट जो है, where the total income line and the total cost line they intersect each other. ग्राफ पेपर में जहां पे आपका टोटल रेवेन्यू और टोटल कॉस्ट क्रॉस हो जाता है, उस पॉइंट को बोलते हैं ब्रेक इवन पॉइंट. ओके, एंड अभी यहाँ पे अगर प्लॉटिंग में मुझे अगर विथ रिस्पेक्ट टू रुपीज देखना है, राइट, विथ रिस्पेक्ट टू रुपीज ये है 20, ठीक है, 20 लाख है, 20,000 है. इट इज एन एग्जांपल. विल हैव अ प्रैक्टिकल एग्जांपल. मैं नेक्स्ट स्लाइड में आपको एक प्रैक्टिकल आप ही में का किसी का है, आप समझ के आप उसको अंडरस्टैंड कर सकते हैं. विल हैव दैट. तो हियर दिस इज इन टर्म्स ऑफ 20, इट इज 20 लाख और 20 crore, whatever it is. Then with respect to number of units, it is way 30,000 or 3 lakhs, whatever it is. तो ग्राफ में you can understand with respect to money, with respect to units both. Okay. अभी ब्रेक इवन के नीचे जितने भी ब्लू कलर में आपको हिस्सा दिखाया गया है, दिस इज योर लॉस मार्जिन. ये जोन जो है, दिस इज अ लॉस जोन. ब्रेक इवन पॉइंट का बाद में ही जो आपको दिख रहा है, दैट इज योर प्रॉफिट जोन. दिस इज व्हाट द ब्यूटी ऑफ दिस ग्राफ. आर यू गेटिंग माय पॉइंट? इज इट क्लियर? सभी को क्लियर है? एनी डाउट? किसी को कुछ डाउट है तो आप पूछ सकते हैं, सो दैट वी विल गेट इनटू एन एग्जांपल. शैल वी गो अहेड? ऑल राइट. नेक्स्ट we will take an example here. आपको और ज्यादा क्लैरिटी आएगा इसमें.
See, let us draw a graph or chart for this particular ABC Private Limited. Understand this data. See, the production unit is 2500 per month, जो XYZ और ABC कंपनी है जिसका नंबर ऑफ यूनिट्स प्रोडक्शन है या सेल है 2500 है, उनका फिक्स्ड एक्सपेंडिचर है 2 लाख रुपीस एंड वेरिएबल एक्सपेंडिचर है 5 लाख रुपीस. Of course, the total is 5 plus 2 is 7 lakh rupees is total expenditure, but its income is 10 lakh rupees per month. That means profit margin is what? 30% at the rate of 30%. This is 3 lakhs. Okay. अभी इसका ब्रेक इवन कितना है? अभी somebody was talking, अगर मेरे 15 दिन के अंदर मैं कुछ पैसा कमाऊं तो उसमें मुझे प्रॉफिट मिल रहा है क्या? आपने, अगर मैंने एग्जांपल दिया था एक 10,000 का जो 1 लाख का कमाई था जिसमें 30,000 का उनका प्रॉफिट हो रहा था, तो उसमें 10,000 में 3,000 प्रॉफिट है ऐसा आप किसी ने बोल रहे थे, विच इज रॉन्ग, क्योंकि जो ब्रेक इवन पॉइंट का बाद में ही उसको प्रॉफिट मिलने वाला है. सो लेट अस प्लॉट अ ग्राफ बेसिस दिस डाटा. ओके, लेट अस अंडरस्टैंड. हमने ये ग्राफ चार्ट है, आपको ग्रिड लाइन दिख रहा है? प्लीज टेल मी इन द चार्ट बॉक्स, आपको ग्रिड लाइन दिख रहा है ग्राफ का? ओके, गुड. तो ये ग्रिड लाइन में हमने ये नॉर्मली हम क्या करते हैं ड्यूरिंग कॉलेज डेज, वी यूज्ड टू प्लॉट ऑल दिस डाटा ऑन अ ग्राफ चार्ट, देन बेसिस दिस डाटा वी आर ड्राइंग अ चार्ट और प्लॉटिंग अ ग्राफ. ओके, so now let us draw x axis and y axis. जो बॉटम में है that is x axis, right? This is an x axis, this is 0 and this is the okay increasing value, and this is y axis. On x axis we have to plot number of units. Okay, we have to plot number of units. I have taken here 2 columns is equal to 500 units. 2 लाइनें मतलब 500 के हैं, राइट? सिमिलरली 4 लाइनें मतलब 1000, 1500, 2000 up to 3000 I have plotted on the graph chart. On y axis we have to plot rupees, which is income or expenditure. Okay, it can be an income or it can be an expenditure in terms of lakhs. That means 1 row is equal to 1 lakh I have plotted here. Okay, एक रो का मतलब 1 लाख रुपया है. Now we have to draw first fixed expenditure line. Okay, fixed expenditure line अगर 0 number of units बन रहे, 500 यहाँ पे है, अगर 0 number of units if you are manufacturing, what is the fixed cost? 2 lakh is the fixed cost, right? Fixed cost 2 lakh. That means the first point comes here, and this remains. What is our maximum production? That is 2500. 2500 reference line we have to always draw here. आप एक green dotted line देख रहे हैं 2,000 के ऊपर. So this is your maximum production or maximum sales. So for 2500, this fixed expenditure lines remains. That's why this is an horizontal line. Okay. And this red color line is nothing but your fixed expenditure line. Similarly, variable expenditure, it starts from 0. 0 number of units produced or sold, there is a 0 cost. Okay, there is no production, there is no cost. As a variable, right? Fixed तो था, हमने already consider कर लिया है. 0 number of units, 0 cost. Okay, for 2,500 units, so what is the variable cost? 5 lakh. 5,000 का लाइन कहाँ पे है? यहाँ पे है. This is a 5,000 line crossing your 2,500 का जो लाइन है उसको यहाँ पे क्रॉस हो रहा है. That means this is variable cost. You have to join 0 to that point. All right. Now total cost. Total cost, as I said, 0 number of units है तो 2 लाख तो रहना ही है. That means it will start from 2 lakhs, and this will be always parallel to your variable cost. यह है total cost. Simply आपने
फिक्स्ड कॉस्ट के ऊपर वेरिएबल ऐड कर दिया है. So total cost will always remain parallel to variable cost. Okay. So here the total expenditure is what? 7 lakh and ये 7 लाख का ये लाइन जो हॉरिजॉन्टल है यहाँ पे है तो यहाँ कनेक्ट हो चुका है. Now the last line what you have to draw is total income. Income is 0 number of units, 0 income. 2500 number of units means 10 lakh. ये 10 लाख का पॉइंट यहाँ पे है. You have to simply join 0 to this line. This is nothing but your income line. Okay. Now, as per graphical language, where the total expenditure line and the total income line they are intersecting, that point is called break-even point, right? And this is lying in terms of rupees at 4 lakhs, and in terms of units, it is at 1000. ओके. ये जो एबीसी प्राइवेट लिमिटेड है जिनका 2500 नंबर ऑफ यूनिट्स प्रोड्यूस होते हैं, जिनका 2 लाख रुपया फिक्स एक्सपेंडिचर है, एंड इट व्हिच हैज गॉट 5 lakhs एज अ वेरिएबल एक्सपेंडिचर व्हिच इज टोटल कम्स टू 7 lakh and the income is 10 lakh. Okay, we understood 3 lakh is in profit at the rate of 30%, but the break even for this company is 4 lakh rupees. That means जब तक इस कंपनी में 4 लाख रुपया नहीं कमाएंगे या 1000 यूनिट नहीं बेचेंगे, ये कंपनी प्रॉफिट में नहीं है. Are you getting my point? Unless and until this ABC Private Limited sells worth 4 lakh rupees of right product or 1000 units, there is no profit in this. Okay, because below the break even point the loss lies here. Profit is starting only after break even point. उसमें हर एक यूनिट के ऊपर जो प्रॉफिट मार्जिन जो बढ़ते जाता है. दैट इज वन ऑफ द रीजन. आप इन जनरल बोलते हैं ना, ठीक है यार अभी नया है प्रोडक्ट आया है अभी बना रहा हूं, अगर आप मुझे मैक्सिमम ऑर्डर देंगे तो मैं कम रेट में दे सकता हूं. This is where in this profit zone you can play around. All right, are you getting my point? Is it clear to everybody? Yes. So it is not that अगर मैंने पहला 15 दिन में इस कंपनी में मान लीजिए और पहला 10 दिन के अंदर मैंने एक 2 लाख रुपए कमाया था, उस 2 लाख में एट द रेट ऑफ 30% मुझे यहाँ पे 60,000 का प्रॉफिट नहीं मिलने वाला है. आप सबसे पहले 4 लाख अचीव करना है या 1000 यूनिट बेचना है, उसका बाद में प्रॉफिट आना शुरू होता है. दैट इज द ब्यूटी ऑफ ब्रेक इवन कैलकुलेशन एंड अंडरस्टैंडिंग योर ब्रेक इवन पॉइंट ऑफ योर बिजनेस. इज इट क्लियर टू एवरीबॉडी? Yes. ओके, गुड. अगर आप किसी को डाउट है तो यू कैन आस्क मी, बिकॉज आप अपना बिजनेस सेटअप का जब भी आप ब्रेक इवन पॉइंट कैलकुलेट करेंगे तो आपको ये समझना बहुत जरूरी है, राइट? सो मतलब एज अ बिजनेसमैन, एज अ ओनर, व्हाट इज माय ऑब्जेक्टिव? कम से कम दिनों में, महीना स्टार्ट हो गया, पहला 10 दिन में, 8 दिन में, 12 दिन में मैं कैसे मेरा 4 लाख का बिजनेस करूं, राइट? या 1000 यूनिट बेचूं, सो दैट एट द अर्ली आई कैन बी रिलीव्ड. मैं रिलैक्स में रह सकता हूं. आई कैन बी रिलीव्ड कि एटलीस्ट मुझे लॉस नहीं होने वाला है. देयर कैन नॉट बी अ लॉस. एम आई राइट? योर जॉब इज फर्स्ट टू अचीव ब्रेक इवन इफ यू नो दैट, राइट? मुझे 4 लाख कैसे भी करके करना है, तो आप उसको यू विल पुट अ लॉट ऑफ एफर्ट्स. Once you achieve within 1 week 4 lakh rupees, or if you sell 1000 units, then you will not keep quiet, because every unit sold after that is giving a more margin. Okay, every unit it is giving more margin. That's why again you will put more efforts to achieve more profit. Okay, that is what beauty of calculating break even point of any business plan. Okay, so ways to reduce break even point.
course. So you have to, मतलब it will help you to, अगर मेरा break even नहीं मिल रहा है, मेरा loss में जा रहा है, then I have to, okay. Otherwise, suppose in this graph, if I explain, you simply reduce a cost. Take an example, मैं आपको यहाँ दिखाता हूँ. See, the variable cost is 4 lakhs, right? Variable cost is 4 lakhs. If it falls down to 3 lakhs, 3 lakhs में आ गया तो definitely total cost भी 6 लाख पे आ जाएगा, ठीक है? When the total cost comes to 6 lakh, अगर यहाँ पे ये जाता है 0 पॉइंट पे टोटल कॉस्ट का, इनकम रिमेन सेम. फॉर एग्जांपल, आपका 10 लाख का इनकम सही आ रहा है, इवन इफ यू कंट्रोल ओनली कॉस्ट, तो फ्रॉम 7 lakhs to 6 lakh करेंगे. एंड इफ यू ड्रॉ अ टोटल कॉस्ट लाइन, इंस्टेड ऑफ 7 lakh, if you draw it, okay, 6 lakh, the profit margin increase in such a way, and your break even point may fall at 750. अगर ऐसा मैं करूं तो ये 750 यूनिट पे भी आके खड़ा होगा. If you simply control the cost, right, your BEP gets reduced by 250 units or 1 lakh rupees. Okay, that is the beauty of this break even understanding and practicing. Rather, you have to practice that. So cost analysis करने के लिए आपको मजबूरी करेगा, price analysis करने के लिए मजबूरी करेगा. It will help you to understand this. How can I bring down my break even? Okay, you will think about margin. If I will sell more number of units, so what is my margin? If I'm okay earning 30% today, if I do 25%, if my sale doubles, what is wrong in doing that? Okay, of course, technology improvement to reduce cost, you have to matlab go into technology, automation, this kind of thing. If there are certain activities which can be outsourced, in instead of hiring a person, एक आदमी को 30,000 50,000 रुपए सैलरी देने से अगर 10-20 हजार में एक काम बाहर से होता है तो you can outsource that, right? It will make you think all these things. That is a okay, and help you to reduce your break even. There are benefits. These are the benefits. आपको सेल्स और रेवेन्यू टारगेट सेट करने में मदद करेगा. इट विल हेल्प यू टू रिवाइज प्राइसिंग आल्सो. इट विल हेल्प यू टू ओके एक्सप्लोर अदर सोर्सेस ऑफ रेवेन्यूज. और मैं कैसे कमा सकता हूँ? हाउ कैन आई ब्रिंग डाउन माय ब्रेक इवन? योर ऑब्जेक्टिव एज अ बिजनेसमैन इज मॉनिटर द ब्रेक इवन एंड कंट्रोल इट, ब्रिंग डाउन स्लोली, so that your profit zone will increase. All right, you will control expenditure anyway. It will enable you to forecast your business कि आगे मुझे क्या करना चाहिए. Of course, it will help into making decisions. Demerits इसमें यही है. It doesn't mean you should not do that. It assumes that all produced units are sold. यानी नंबर ऑफ 2,500 में बना रहा हूँ, 2,500 में सेल कर रहा हूँ, उस हिसाब से ये काम करता है. Okay, then it is good for single unit क्योंकि there are calculations related to that only. Everything, all expenditure has to be related to that particular product. Okay, then it does not account economy of scale. जैसा आपने scaling मतलब आप 2-4 प्रोडक्ट और बना रहे हैं तो ये नहीं होगा. But in totality you can do further, though it is not accurate one. If you go for product by product, okay, it is very good. But it is very difficult to have all the expenditure heads and income heads under that particular product. But still in Bajaj Auto we do. Okay, Bajaj Auto company monitors 3-wheeler का business अलग से monitor करता है, मोटरसाइकिल का business अलग से monitor करता है, export का business अलग से monitor करता है. If you ask my account person in Bajaj Auto, he will tell you कि ये मुझे 3-wheeler का इतना percentage share मुझे profit दे रहा है, मेरा international marketing इतना दे रहा है. Because you have to trade, there is a system, right? System है, softwares है, आप आराम से सारा accounting कर सकते हैं. Even if you are, it was olden days manually करते समय it was okay, it's very difficult. So it assumes sales price is always constant. Okay, जैसे vary होता है तो थोड़ा plus minus हो जाएगा. But anyway, in totality also you can do with software. Okay, today all softwares are available. So this is about what we learned break even. Break even point सभी को clear है? This is very important. Break even ही आपका major topic है आज का. So everybody understood what is break even? Please tell me in the chat box.
Yes, thank you, Suresh ji. Right, you understood clearly. आशिम को समझ में आ गया. Any queries? Thanks, Srikant. Thanks. Sunil Patel is very clear on that because this is the main topic today, and you have to do break-even analysis for your business setup. Okay. Next, profitability is a big topic. In fact, we can't cover. I have some tips for you. Okay. मैंने as a tips का दौरान मैंने कुछ points यहाँ note किए हैं. I'll just share with you. So a business without a path to profit isn't a business, it is a hobby. In fact, अगर business को अगर कोई profit का path ही नहीं है, तो it is a Vijay Mallya, right? Oh, flying and racing. Do you agree with me? He could not fly for life, or he could not race, right? He ended up with, okay, people's money, okay? So you have to have a path for your profit. Then what is profitability? आप मुझे मतलब आप अनम्यूट करके बात कर सकते हैं. What is profitability? Can anybody tell me? आप अनम्यूट करके बोल सकते हैं या चैट बॉक्स में डाल सकते हैं. What do you mean by profitability? Yes, please be interactive. What do you mean by profitability? Yes, difference between revenue and expenditure. Okay, that is profit. That is profit, right? So actually profitability is nothing but your ability to make profit. That is profitability. Okay. So difference between revenue and expenditure is a profit only. Okay. You are running a business, your profitability capability has to be very good and very high. Then only you can make that difference very high in positive sense, not negative sense, right? So how can we enhance profitability? Okay, I will give only simple 2 tips. Okay, it is only a tips. We can't discuss. Okay, it is a day long session or half day long session, right? But these are the 2 mantras. Increase your income and reduce your cost. Simple. आप अपना with the same number of 2500 units, right? मेरा income कैसे मैं बढ़ाऊं और मेरा cost में से कम करूं, automatically that leads to your profit. Okay. Then how to increase income? बात करना था सही, तो known चीजें हैं, इसमें कौन सी बड़ी बात है? Increase income increase करने से profit बढ़ता है, correct? Yes, Mohan ji, absolutely right. Your abilities to make profit is what? Then how to increase income and how to reduce cost, that is your ability. So these are simple 3 again sub formulas, sub mantras. वो बड़े मंत्रा थे, एक increase income जो है and reduce cost are 2 big mantras. Under increase income there are 3 sub mantras. Increase revenue with same production volume or sales volume. Don't wait for increasing sales. Okay, increasing sales वो secondary है. Today if I am doing in this ABC private limited 2500 units, with the same 2500 units मैं मेरा 10 lakh से 10,50,000 और 11 lakh कैसे करूं? That should be your job as a business owner. Business owner का काम न मतलब डोर टू डोर जाना है, न प्रोडक्शन करना है, न मशीन चलाना है. I as a business owner, what to do? I have to sit and improve, right? That is my job. How to मतलब same 2500 units से मुझे 10 lakh से 11 lakh कैसे करना है? For that, okay, there are so many things for that. First, your target is that. Secondly, parallelly you have to think about increases sale. जो 2500 units से 2600, 2700 में कैसे बनाना चाहिए, कैसे सेल करना चाहिए. That is your second target. The third target is if you are into service, okay, providing service for that product or selling parts for that product.
So think how to increase more service or more parts sell. Okay. These three mantras for increasing income. Good. Okay. So next is how to reduce cost. For reducing cost, again, you have got these four things. See, you can only play around with variable cost. You can't do anything for fixed cost. Fixed cost, once invested, is invested. That is a requirement. Whatever you can reduce during initial stage, okay, अगर 10 लाख इन्वेस्टमेंट हो रहा था उसको 9 लाख भी बनाओगे तो 9 लाख में फिक्स रहेगा. You can't do anything with that. The only advantage is ठीक है आपने 10 लाख का काम 9 लाख में किया है. That is the only difference. You can't do anything with fixed cost. I mean direct cost. But you can play around with variable cost. Okay, variable cost, but still the fixed cost can be reduced indirectly. Indirectly means if you are paying say 10,000 rupees a salary, if he is selling say 10 units in a month, how to make him sell 12 units or 15 units? Salary तो हम बढ़ाएंगे नहीं उसको, correct? Salary उतना ही रहेगा. With the same salary, if you take a more output from that person, so your fixed cost indirectly getting reduced. Similarly, space, rent कभी कम हो जाएगा. With the same premises में, if I am doing today 2,500 units, if I start doing more number of units, my rent remains same, but indirectly per unit rent reduces. Okay, for fixed cost, you can play around with productivity, right? For variable cost, you can think of extending resources. जैसे मैंने बताया कि instead of hiring a 40,000 work person, if I am able to get it by 20,000 rupees by outsourcing, you can do that. Or you are okay, what to say, you have to extend your resources. You have got an extension counter today. Even if you say Bank of India or State Bank of India, they have got a small extension counters in small cities. They are not getting into a big infrastructure as a bank. बैंक कितने छोटे हो गए आपने देखा है. Today, मतलब in wherever they are getting say 200 square feet also there is a bank. So they are extending their resources to the people in a small way with less income, but the लोगों से पैसा मिलने वाला है बैंक का, because in that particular area the potential people are there, they have got the money, they will invest, they will deposit the amount, they will open the accounts. The transaction remains same, only number of people will be less. That is the only difference. All right. But the expenditure from the company side, bank side will be very, very low as compared to the big setup. And you have to control cost. Control cost is in your hand. You have to, if you do analysis, my stationery is being wasted, my electricity is being wasted. Okay. You can think of, if you start analyzing all the expenditures with respect to per unit, you will understand यार कहाँ पे इतना क्यों ज्यादा हो रहा है, कौन सा कॉस्ट मेरा ज्यादा जा रहा है. Okay, because the employees, if they are getting monthly salary, they are happy, they are not bothered about reducing cost. Cost reduction का सबसे बड़ा चिंता किसको रहने वाला है? You as a business owner, you have to always cost analysis करना is very, very important. All right, so this is on just the tips for increasing your profitability. So this is a session on break-even analysis today. I hope I have lived up to your expectation. If you have any queries, we can spend some time on that. कुछ डाउट है तो आप पूछ सकते हैं मुझे. Thank you all. Thank you for patiently listening. I hope you have understood, because this concept is, most of the people, they know what is break even or break even ka. There are people who knows only as a title. There are people. Could you, Asim ji, you put a question. Could you elaborate on that? What exactly you mean to ask? You can unmute and ask.
what is OEE matrix helps you? What would you like to understand on that? Good evening. Hi, good evening, Asimji. It is nicely explained. The OEE is overall equipment effectiveness. Correct. How does it help to really improve your productivity? If you can give some. Absolutely, you are right. The title itself is indicating, so there is an X efficiency is there, you are moving to Y efficiency, right? So during that working out on that matrix, definitely you are coming across with certain components where you are identifying some problems. So True. it should help. Definitely, it should help in reducing cost. And one more question: how can be CAGR can be set? Sorry, Company. I mean, I mean to say this compounded annual growth rate in any business can be set. See that for that you need to have a previous data for that, right? So your previous data indicates at what rate what is happening, and there is a lot of things into that, sir. Asimji, to get into that, you need to understand so many things. Okay, the market need, the competition, my product quality. If I put X cost, what would be the demand? Okay, all these things are there. So that is very complex things. But of course, the previous data will only help you to get into that. Okay. Yeah. Okay. Thank you. Thank you. Thank you, Asimji. Anybody else? You can unmute and ask, or you can put in a chat box, because this is very, very important and most neglected part of business. Huh? That also upfront I am telling. Most of the people, they don't do break-even analysis. So if you don't have any questions, shall we conclude? Okay, shall we conclude here? Yes, Prasad is asking how to identify cost, fixed and variable. See, as we told, irrespective of your production, right? Irrespective of your number of units produced or sold, that cost, if it remains fixed, then that is a fixed cost. If this is varying with respect to, okay, stationery, if I sell 10,000 units, I have to consume 10,000 invoices, right? And parallelly, and similarly, if I increase my sale or production, the number of stationery invoices, they are consuming more. That becomes variable. Though it is fixed per unit, but in totality that varies. Keep on. So more number of units produced, more number of units of electricity is burnt, then it is getting varied in totality. Okay, are you getting my this thing question answer clear? Prasad? Okay, thank you. So I hope I have made it clear what is break-even point, what are the components into that, and how exactly arrive at that component. Then how to calculate the break-even, okay, in terms of formula, that is number of rupees or quantity amount. Then in number of amount as well as a number of units or quantity of that product. So for that, you need to draw a graph. Okay. Yes, Sandeep ji, shall we conclude? Yes, sir, we can conclude. Thank you. Thank you so much. Thank you so very much for your patient listening and interacting. Wish you all the best for your breaking your cost evenly and cost and expenditures and income evenly.
Of course, only to make you aware, then exceeding into that, that is more important. Wish you all the best.